कंबर आहे 36 म्हणून त्याचा चौथा भाग आलाय 9 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाची मार्जिन मिळवायची. तर 2.5 इंच कसे 1 इंच आपल्याला टक साठी आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी. हे पूर्ण किती झालं मैत्रिणींनो बघा 11:30 झाले. आता आपण येऊया गळ्याकडे. आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 4 इंच आणि शोल्डर आपल्याला घ्यायचे 14 म्हणजे आपलं शोल्डर आलंय 14च्या निम्माला 7 इंच. आता आपल्याला मोंढा घ्यायचा आहे 6.25 इंचाचा. बघा इथे एक पॉइंट टाकून घ्यायचा. इकडनं पुन्हा 7 इंच आहे का बघून घ्यायचं. अशी खात्री करून घ्यायची. जर इकडे पॉइंट चुकला तर तुमचं माप चुकू शकतं. बघा इथे एक रेष मारून घ्यायची आहे. नंतर हा मोंढ्याचा चौकोन तयार करून घ्यायचा. हा चौकोन तयार झाल्यानंतर आपल्याला या आडव्या रेषेवरती छातीचं माप टाकायचंय. छाती आहे 40 म्हणून त्याचा चौथा आला 10 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन मिळवायची आहे म्हणून पूर्ण टोटल झालं आपलं 11.5 इंच. बघा आपण ही रेषा जॉईंट करून घेऊ म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. मैत्रिणींनो तुम्ही कोणी अजून नवीन जॉईन झालेले असतील आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला काय होईल रोज रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. जे की आपण या सिरीज सुरू केलेल्या आहे प्रत्येक ब्लाऊजच्या स्टेप बाय स्टेप 28 ते 44 छातीपर्यंत रोज एक एक माप मी तुम्हाला शिकवते. एक एक माप शिकवल्यामुळे तुम्हाला काय होईल याचा भरपूर फायदा होईल आणि कोणत्याही मापाची कटिंग तुम्हाला परफेक्ट करता येईल. बघा आपण हा मोंढ्याचा चौकोन आखून घेतला. मोंढ्याला आकार देण्यासाठी आपल्याला या कोपऱ्यामधून आहे ना 1.25 इंच मोजायचंय. बघा इथे आपण पॉइंट टाकला आणि इथे एक छान असा आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा आपला मागच्या मोंढ्याचा आकार तयार झालाय. आता आपल्याला गळा आखायचा आहे. बघा गळा उंची आहे आपली 4 इंच. आपण गळा रुंदी सुद्धा 4च घेतलेली आहे आणि गळा उंची पण आपल्याला 4च घ्यायची आहे. इथे पण असं पॉइंट टाकून घ्यायचा. इकडनं सुद्धा मोजून घ्यायचंय आणि हा सुद्धा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हाय रेखाताई. हे बघा हा चौकोन आपला तयार झालाय आणि इथे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती आकार. बोटनेक साठी आपण ह्या कोण्यामधनं 1.5 इंचाचाच आकार आपण देतोय. व्हिडिओ क्लिअर नाहीये का? एक मिनिट थांबा आणि व्यवस्थित होऊन जाईल. बघा व्यवस्थित दिसतंय का? ओके दिसतंय ना आता व्यवस्थित? दिसतंय का ताई आता क्लिअर? पुन्हा एकदा मला मेसेज करा. कमेंट मध्ये सांगा मला क्लिअर दिसतंय का? बघा इथे आपण 1.5 इंच मोजलाय. बोटनेकच्या गळ्यासाठी आपल्याला नेहमी 1.5 इंच मोजून आणि आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे आपण आकार देतो बोटनेक गळ्याला. हा आकार आपला देऊन झालाय गळ्याचा आणि हा झाला आपला मोंढ्याचा. ऑल क्लिअर. ओके ताई.